भक्तांचा महासागर आणि या महासागराकडून गाण्यात येणारी ही आरती, एक वेगळाच अनुभव गिरगाव चौपाटीवर यावेळी असतं। एक वेगळंच वातावरण गिरगाव चौपाटीवर यावेळी पाहायला मिळतं। काहीसं जल्लोषाचं आणि काहीसं भावनिक झालेलं असं हे वातावरण। लंबोदराला, विघ्नहर्त्याला आणि आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी जमलेला हा भक्त समुदाय। पुण्यातही तीच दृश्य आहे। पुण्यातल्या ही मिरवणुका अद्याप सुरू आहे। पुण्यात मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे, महत्त्वाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। मात्र अद्यापही काही मंडळ यांचं विसर्जन बाकी आहे। हळूहळू विसर्जन स्थळापर्यंत या मिरवणुका पोहोचतात। मात्र त्या दरम्यान तरुणाईचा जल्लोष, ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण सुरू आहे। आणि पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीतील अपडेट आपल्याला देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम, हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, कशी सध्याची दृश्य आहे, कसा जल्लोष? खरं तर काल 9:30 वाजता या सगळ्या विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात झालेली होती आणि आता देखील विसर्जन मिरवणूक सुरूच आहे। आणि पुण्यातील अलका चौकामध्ये काय परिस्थिती आहे तर अजून देखील अशा पद्धतीने पुणेकर आहेत ते अजूनही गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर ढोल ताशांचा गजर जो आहे तो आता काहीसा कमी झालेला आहे। फार कमी मंडळं जी आहेत ते आता ढोल ताशा घेऊन येत आहेत, परंतु डीजे डॉल्बी जी आहे ती आज सकाळी 6 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये छोटे छोटे मंडळ जे आहेत ती डॉल्बी असेल, डीजे असेल, प्लाझ्मा असेल या सगळ्या उपकरणांचा उपयोग करते आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाण्यांच्या आवाजावरती तरुणाई थिरकताना पाहायला मिळते आणि आपल्या लाडक्या बाप्पाला त्यांच्या पद्धतीने जे आहे ते निरोप देताना पाहायला मिळते। अनेक पद्धतीची पथकं जी आहेत ती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। लक्ष्मी रस्त्यावरून काही मंडळ येत आहेत, त्या मंडळांच्या माध्यमातून अजूनही ढोल ताशांचा वापर जो आहे तो बाप्पाला निरोप देताना केलेला पाहायला मिळतोय। परंतु सध्याच्या घडीलाही आपण दृश्य पाहतो की गर्दी जी आहे ती काल सारखीच आपल्याला आता देखील अलका चौकामध्ये पाहायला मिळते। केवळ अलका चौक मध्ये 3 रस्ते येतात, यामधला कुमठेकर रोड असेल, टिळक रोड असेल, लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्ता, या 4 रस्त्यांमधून सगळी मंडळं जी आहेत ती अलका चौकामध्ये येत असतात आणि अजून देखील साधारणतः 400 ते 450 मंडळं जी आहेत ती विसर्जनाची बाकी आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे की लवकरात लवकर ही संपूर्ण मिरवणूक संपवायची। त्यामुळे आता पुढीलच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या 1-2 तासामध्ये कसा प्रतिसाद हे मंडळ देत आहेत ते पाहून पुणे पोलीस पुढचा निर्णय घेतील। कारण का अद्याप पुणे पोलिसांनी मंडळांना पुढे सारण्यासाठी किंवा पटापट घेण्यासाठी सक्ती केलेली नाहीये, परंतु जर का मिरवणूक पुढच्या काळामध्ये 2 तासामध्ये रेंगाळली गेली, जर का 12:30-1 वाजेपर्यंत ही मिरवणूक संपेल असं चित्र पुणे पोलिसांना दिसलं नाही तर मात्र पुणे पोलीस सक्ती करतील आणि या मंडळांना पटापट जे आहे ते विसर्जनासाठी किंवा अलका चौकाकडे मार्गस्थ होण्यासाठी सांगतील। अजून देखील लक्ष्मी रस्त्यावरती देखील काही 6 मंडळ आहेत, टिळक रस्त्यावरती 6 मंडळ आहेत, कुमठेकर रोडवरती काही मंडळं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डॉल्बी जी आहे ती वाजवली जाते। त्यामुळे ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक आहे ती लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। हे प्रयत्न करत असताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार असतील, या विभागाचे DCP झोन 1चे ऋषिकेश रावले असतील किंवा ॲडिशनल CP असणारे पंकज देशमुख असतील, हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। मनोज पाटील देखील ॲडिशनल CP या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। या सगळ्या पोलिसांकडून जे आहे ते या सगळ्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आहे। सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या मिरवणुकीवरती लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळत आहे। ॲडिशनल CP बनसोडे साहेब देखील पाहायला मिळत आहेत, मनोज पाटील आहेत, या सगळ्या मुख्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे आहे ते या सगळ्यांकडे लक्ष ठेवलं जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की देखावे, वेगवेगळे देखावे जे आहेत ते येत आहेत, सामाजिक संदेश या देखाव्यांमधून दिला जातोय। श्री शिवछत्रपती मित्र मंडळ आलेला आहे आणि आई कुठे काय करते असं त्यांचा जो आहे तो हा सगळा देखावा पाहायला मिळतो आणि आईचं आयुष्यामध्ये काय काय आई करत असते याबद्दलची माहिती जी आहे ती देखाव्याच्या माध्यमातून दिलेली आहे। लक्ष्मी रस्त्यावरून हे सगळे
मंडळ जे आहेत ते येत आहे. तर दुसरीकडे आपण कुमटेकर रस्त्यावरती पाहतोय तर तिथे DJ डॉल्बी जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाजतोय. तिथे देखील तरुणाईची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ही तरुणाई सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून जसा DJ सुरू झाला तेव्हापासून ही थिरकताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच DJ डॉल्बीमुळेच कदाचित जर का उशीर होऊ शकतो असं पुणे पोलिसांना वाटलं तर मिरवणूक लवकर संपवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करू शकतात. परंतु सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की मिरवणूक काहीशा प्रमाणामध्ये लवकर मंडळं सध्या पुढे येताना स्वतःहून पाहायला मिळत आहेत. कारण साधारणतः 12:30च्या सुमारास ग्रहण लागते आणि त्यामुळे अनेक मंडळं जी आहेत ती कदाचित स्वतःहून गणेश विसर्जन करू शकेल. स्वतःहून विसर्जन जे आहे ते 12:30पर्यंत संपू शकेल अशी देखील शक्यता आहे. त्यामुळे कुणालाही सक्ती केली जात नाही की लवकर निघण्याची, लवकर बाहेर पडण्याची. परंतु जर का पुढच्या 2 तासामध्ये जर का आपल्याला पाहायला मिळालं नाही, हे लवकर बाहेर निघाले नाहीत तर मात्र पुणे पोलिसांकडून या सगळ्यांवरती सक्ती केली जाऊ शकते. अगदी रोहन, सध्या तुम्ही कुठे उभे आहात आणि तिथून या विसर्जन स्थळापर्यंत जाण्यासाठी साधारणतः किती वेळ या मिरवणुकांना लागू शकतो? आपण आता अलका चौकामध्ये सहभागी आहोत. अलका चौक हा सगळ्यात महत्त्वाचा चौक जो आहे तो या विसर्जन मिरवणुकीमध्ये असतो आणि अलका चौकापासून अगदी 100 मीटर अंतरावरती नदीपात्र आहे. त्याच ठिकाणी हे सगळं होतात. मिरवणुकींचा शेवट अलका चौकामध्ये होतो. लक्ष्मी रस्त्यावरून फिरून सगळी मिरवणूक येत असते, टिळक रस्त्यावरून फिरून येत असते, केळकर रस्ता, कुमटेकर रस्ता या रस्त्यावरून 2-2 किलोमीटर मिरवणूक येत असते. अलका चौकामध्ये या सगळ्या मिरवणुकीची सांगता होते आणि तिथून पुढं जे आहेत ते लकडी पुलावरून हे सगळे मंडळ जे आहेत ते नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी जात असतात आणि काही जण प्राथमिकदृष्ट्या पाहायला गेलं तर डेक्कनच्या चौकामध्येच त्यांचा जो काही रथ असेल तो लावतात आणि छोटी मूर्ती विसर्जित करतात आणि त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक सगळी संपली जाते. परंतु सध्याच्या घडीला अलका चौकामध्ये आपण असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की गर्दी जी आहे ती प्रचंड अलका चौकामध्ये काल देखील होती, आज देखील तशाच पद्धतीचं चित्र आहे आणि ह्यामध्ये आपण पाहतो की ह्या DJ डॉल्बीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जो आहे तो सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. याचा आवाज जो आहे तो 6 वाजल्यापासून शहरामध्ये दणदणाट या डीजेचा पाहायला मिळतोय. मोठे प्लाझ्मा साऊंड जे आहेत ते वापरले जात आहेत, लेझर लाईट ज्या आहेत त्या वापरल्या जात आहेत आणि तरुणाई तिथं थिरकताना पाहायला मिळते आणि त्यांच्या पद्धतीने गणेश उत्सवामध्ये जे आहे ते त्यांचा सहभाग नोंदवत आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देखील ते त्यांच्या पद्धतीने देत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय की लक्ष्मी रस्त्यावरून जे आहे ते धक्क्या मारुती मंडळ येतं आहे आणि नाथ ब्रह्म जे आहे त्यांच्या माध्यमातून या गणपती बाप्पासमोर ढोल ताशाचं वादन केलं जात आहे. अगदी पाहायला गेलं तर एका बाजूला लक्ष्मी रस्त्यावरती ढोल ताशा आहे तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने DJ आहे आणि ही सगळी पुणेकरांची गर्दी जी आहे ती गर्दी आपल्याला आत्ताच्या घडीला पुण्यातील अलका चौकामध्ये पाहायला मिळते. अलका चौकामधली सगळी दृश्य आहे. हजारो तरुण अजून देखील ही सगळी मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावरती आहेत. अनेक मंडळांच्या मिरवणुका रात्रीच संपल्यात आणि त्यानंतर तिथले देखील कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सहभागी झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून लाडक्या बाप्पाला जे आहे तो देखील निरोप दिला जातोय. पोलीस यंत्रणा जी आहे ती सतर्क आहे. पोलीस यंत्रणेकडून देखील या सगळ्या मिरवणुकींवरती डीजेवरती प्लाझ्मावरती लक्ष ठेवलेलं आहे. त्यांच्याकडून जर काही गैरप्रकार झाला तर मात्र त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल. निर्बंध मुक्त जरी असले तरी नियम सगळ्यांना पाळायचे आहेत. त्यामुळे हे नियम जर का कोण तोडत असेल तर पोलीस यंत्रणेचं या सगळ्यांवरती लक्ष आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 400-450 मंडळांचा अजून देखील विसर्जन होणं बाकी आहे आणि विसर्जन बाकी होणं असणं हे खूप महत्त्वाची बाब पुणे पोलिसांसमोर आहे. लवकरात लवकर म्हणजे जवळपास 12:15, 12:30 किंवा जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत. अगदी त्यामुळे रोहन किती वेळ या मिरवणुकांना लागेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुन्हा तुमच्याकडे अपडेट घेण्यासाठी येईलच. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.